बारामतीत नणंद विरुद्ध भावजई असा सामना रंगलेला असतानाच याची पुनरावृत्ती जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात सुद्धा बघावयास मिळते। पक्षाच्या प्रचारासाठी भलेही नणंद भावजई एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करत असतील, पण त्यातही त्या एकमेकांबद्दल आदरभावच व्यक्त करतात। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी नणंद तथा भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी प्रयत्न सुरू केलेत। पण बऱ्याच मीडियासमोर मी हे सांगितलं की नाथाभाऊ असतील, आज रोहिणीताई असेल किंवा मी असेल, आमच्यावर कधी असं प्रेशर कधी आत्तापर्यंत त्यांनी टाकलेलं नाही आहे। त्यांना पण व्यक्तिगत अधिकार म्हणजे व्यक्तिगत निर्णय घ्यायचा अधिकार आहे, मला पण माझे व्यक्तिगत निर्णय घ्यायचा अधिकार आहे। आणि साहजिक आहे, आज ते गेल्या अनेक वर्षापासून आज शरद पवार साहेबांसोबत काम करत आहे, आज त्यांना प्रदेश अध्यक्षाचं पद मिळालेलं आहे, तर त्यांची ती इच्छा आहे। पण आम्ही सुद्धा भविष्यामध्ये प्रयत्न करू की त्यांनी परत भाजपसोबत येऊन काम केलं तर चांगलीच गोष्ट आहे। पण शेवटी आज तरी जे मी ऐकलं मीडियाच्या माध्यमातून, आज तरी मला त्यांची इच्छा दिसत नाही आहे, पण नक्कीच आम्ही प्रयत्न करू त्याच्यासाठी। बघा, शेवटी एक पक्षामध्ये, कोणत्याही पक्षामध्ये काम करत असताना एक आयडिओलॉजीला घेऊन आपण काम करत असतो। आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये याच्यासाठी आहे कारण की मला भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी आवडते, मी त्या विचारांवर मी काम करत आलेली आहे। मी याच्या आधीसुद्धा सांगितलं होतं की आज जरी नाथाभाऊ NCPमध्ये जरी असले आणि पक्षाने मला जरी तिकीट दिलं किंवा नाही दिलं तरी मी भारतीय जनता पार्टीसोबतच काम करणार आहे, कारण की आज शेवटी त्या विचारांना घेऊन मी समाजामध्ये काम करते किंवा लोकांपर्यंत पोहोचते। तर साहजिक आहे, आज रोहिणीताईंचं मत हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे, आज त्यांना काय वाटतं शेवटी तेच त्याच संदर्भात सांगू शकतात। पण तरी आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन काम करतील। पण मी शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर काम करणार असून भाजपमध्ये कधीही जाणार नाही। रक्षा खडसे यांना मी भाजपमध्ये यावं असं वाटत असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, मात्र मी शरदचंद्र पवार यांच्यासोबतच राहणार आहे, कारण मला त्यांची विचारसरणी आवडते आणि त्याच विचारसरणीवर मी काम करणार असल्याचं मत रोहिणी खडसे यांनी व्यक्त केलंय। मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेसोबतच कायम राहणार आहे। आदरणीय रक्षाताई खडसे यांनी जे इच्छा व्यक्त केली, ही त्यांनी काय इच्छा व्यक्त करावी किंवा काय मत व्यक्त करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यांनी जरी इच्छा व्यक्त केलेली असली की मी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं यासाठी ते प्रयत्न करत राहतील, पण तरीही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कायम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील यांच्यासोबतच ह्याच पक्षाच्या विचारधारेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच थांबणार आहे।